नमस्कार, मी विक्रांत आणि आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज. मी आहे आता लातूर शहरालगत असणारी एक महत्त्वाची ग्रामपंचायत असणाऱ्या आर्वी ग्रामपंचायत परिसरामध्ये. आणि मागच्या दिवसामध्ये म्हणजे काल 10 तारखेला आर्वी ग्रामपंचायतच्या माध्यमातून एक ग्रामसभा आयोजित करण्यात आलेली होती आणि या ग्रामसभेमध्ये मोठ्या प्रमाणावर गदारोळ झाला. जे प्रशासक म्हणून आता कार्यरत आहेत ते देशमुख सर यांच्यावर सुद्धा आरोप झाले. मुळात प्रकरण त्यामध्ये महाराष्ट्रभराने ते पाहिलेलं आहे की देशी दारू दुकानाला परवानगी दिली गेली आणि यामध्ये त्यावेळेसच्या बॉडीने त्या ठिकाणी पैशाचा अपहार केला आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून ही परवानगी दिली गेल्याचं व्हिडिओमध्ये समोर आलेलं आहे. त्या सगळ्या प्रकरणावर देशमुख यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत आणि त्यांच्यासोबत आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर काल जी घटना घडली त्याबद्दल सर्वात प्रथम तुमच्यावर जे पर्सनली आरोप करण्यात आले त्याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे. दुसरा प्रश्न या ठिकाणी असा आहे की जे 2 प्रोसिडिंग त्या ठिकाणी तयार केल्याचं व्हिडिओमध्ये सुद्धा दिसलेलं आहे, लोकांनी चर्चा केलेली आहे, या सगळ्याबद्दल आपण काय सांगाल. कालचा प्रकार घडला तो फार निंदनीय आहे. यात मुळात आमच्या गावाची आणि गावकऱ्यांची बदनामी झाली. हे व्हायला नाही पाहिजे होतं. आजपर्यंत असं काही झालेलं नाही आमच्या इथं. सगळे गुन्हा गोविंदांना नांदतात येतात, त्याची अडचण नाही. हा एक स्टंटबाजीचा विषय झाला काल. मी तो विषय म्हणजे सगळ्यांनी बघितलं आहे, तुम्ही बघूनच माझे संवाद करताय. झालेला प्रकार हा खरा आहे. 2 प्रोसिडिंग लिहिल्या गेल्या ज्या तुम्ही बघितल्या, फेसबुकला टाकलेल्या आहेत. त्यावेळेसचे जे कोणी होतील त्याच्यावर योग्य कार्यवाही व्हायला पाहिजे किंवा तो शासनाने तो दुकान बंद केलं पाहिजे. ह्या मताशी सहमत आहे मी की ते बंदच झालं पाहिजे. कारण त्यांना जे डॉक्युमेंट पुरवले गेले ते चुकीचे आहेत. आणि ज्यांनी कोणी पुरवले ते त्याच्यात नावानिशी आहे किंवा माहीत आहे, त्याच्याविषयी त्यांची नावं घेऊन मी माझं म्हणजे बोलणं चुकीचं आहे. राहिला माझ्यावर झालेला आरोप, त्या प्रोसिजरमध्ये मी कुठेही नव्हतो. मी कसलाही 1 रुपया घेतलेला नाही. याला मी कधीही कुणासमोरही बोलायला तयार आहे. ज्या प्रोसिडिंगवर हे देशी दारूचं दुकान दिलं गेलं किंवा जी प्रोसिडिंग लिहिली गेली त्याच्यावर माझी कुठलीही सही नाही. उलट 2 प्रोसिडिंग लिहिल्या गेल्या. जी प्रोसिडिंग खरी लिहिली त्याच्यावर माझी सही आहे आणि ती प्रोसिडिंग हँडराईटमध्ये लिहिलेली आहे. ती ओरिजिनल जी आम्हाला सगळ्यांना दाखवली गेली किंवा बघितली आम्ही. ही जी प्रोसिडिंग केली ती दुसरी टाईप केलेली प्रोसिडिंग आहे. तो जो सचिव होता तो आमच्याकडे पूर्वीपासून इथं ग्रामसेवक होता. त्यांनी प्रत्येक वेळेला प्रत्येक प्रोसिडिंग ही हँड रायटिंगमध्ये लिहिलेली आहे. परंतु हे जे दिलं हे नंतर केलं आहे त्यांनी. हे बदलाबदल करून ते टाईप करून ते संगनमतीनं केलं असेल, ह्याला मी दुजोरा देत नाही. कारण त्याच्यामुळं दुकान ओपन झालं आणि हे लोकांच्या जीवाशी खेळ. आज 4-5 लोक मेले किंवा कालचा जो प्रकार झाला यात जर एखाद्याची हानी झाली असती किंवा काही झालं असतं तर याला जमीनदार कोण होतं. झालेला प्रकार चुकीचा आहे. योग्य ती कारवाई करणं गरजेचं आहे त्याला. तत्कालीन ग्रामपंचायतमध्ये जे सदस्य होते त्यांची फसवणूक करून प्रोसिडिंगवर या सह्या घेतल्याचं बोललं जातं आहे, त्याकडे तुम्ही कसं पाहता. नाही, ते खरंच आहे, त्यात काही वाद नाही. कारण कोणीही दारूच्या विषयाला आमच्यातलं तयार नव्हतं किंवा देणार नव्हतं असं ठरलेलं होतं. परंतु तो काही जे झालं त्यांना न सांगता झालं किंवा कुणीतरी रेग्युलर घरी प्रोसिडिंग पाठवतो आपण, महिला येत नाहीत म्हणून त्यांना ग्रामपंचायतचं कागद आहे म्हणून त्यावर सही घेतलेली आहे. ते कोणी वाचून सही केलेलं नाही किंवा माहीत नाही. विशेष सूची झाली. विशेष सूचीवर 11 विषय होते जी खरी ग्रामसभा झाली त्याच्यामध्ये. नंतर विषय बदलले गेले, विषय सूची बदलली गेली, त्यात खाडाखोड केली गेली, त्यात विषय वाढवले गेले, नंतर परमिशन दिली गेली. म्हणजे हा 100% फ्रॉड आहे, त्यात काही अडचण नाही. तर आपण पाहू शकता की स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी या ठिकाणी पूर्णपणे प्रोसिडिंग्स बदलल्या गेलेल्या आहेत. पहिल्या प्रोसिडिंग्समध्ये 10 विषय होते, मात्र त्याच्यानंतर 1-2 विषय वाढवून आणि जुन्या बॅकडेटमध्ये ह्या प्रोसिडिंग्स तयार केल्याचं या ठिकाणी देशमुख सांगतात. तत्कालीन जे सचिव होते त्यांच्याकडं त्यांनी आत्तापर्यंतच्या ज्या सगळ्या प्रोसिडिंग्स होत्या त्यांनी हस्तलिखित स्वरूपामध्ये त्या प्रोसिडिंग त्यांनी लिहिलेल्या होत्या. मात्र फक्त दारू दुकानाला परवानगी देण्याची प्रोसिडिंग मात्र टंकलिखित म्हणजे टाईपच्या स्वरूपामध्ये होती. यामुळं हा पूर्णपणे फसवणुकीचा आणि बनावट कागदपत्र निर्मितीचा हा सगळा खोटा प्रकार असून प्रशासनानं याची सविस्तर सखोल चौकशी करावी आणि संबंधितांवर 420चे गुन्हे दाखल करावेत अशा प्रकारची मागणीसुद्धा आता आर्वी परिसरातून होताना दिसत आहे. विक्रांत शेंके, कॅमेरा पर्सन आदित्यसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.